पुढे पाहूयात बातमी आहे राज्यातनं। नितेश राणेंचं अटकपूर्व जामीन प्रकरण जे आहे त्या प्रकरणी आता बुधवारी याबद्दल सुनावणी होणार असल्याचं कळतंय। राज्य सरकारकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं। संतोष परब यांच्यावर हल्ला केल्याचा गंभीर आरोप जो आहे तो नितेश राणेंवरती करण्यात आलाय। पण नितेश राणेंच्या वकिलांनी आज न्यायालयात वेळ मागितला आणि हा वेळ कशासाठी मागण्यात आलाय तर प्रतिज्ञापत्र जे राज्य सरकारने दाखल केलंय की जोपर्यंत पुढली सुनावणी होत नाही तोपर्यंत नितेश राणेंना अटक केली जाणार नाही असं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारच्या वतीनं न्यायालयात दाखल करण्यात आलंय। या प्रतिज्ञापत्रात नेमकं त्यांनी काय म्हटलंय हे पाहण्यासाठी हे जाणून घेण्यासाठी आज नितेश राणेंच्या वकिलांनी न्यायालयामध्ये वेळ मागितलेला आहे। त्याच्यामुळे आता या अटकपूर्व जामिनाच्या संदर्भात पुढली सुनावणी जी आहे ती बुधवारी होणार आहे। बोलूयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर आहेत। अजित, आता ही पुढली सुनावणी बुधवारी होणार असल्याचं कळतंय। नितेश राणेंच्या वकिलांनी का वेळ मागितला? वेळ याकरता मागितलेला आहे, आपल्याला माहिती आहे की साधारणपणे या बुधवारी एक सुनावणी होती या संदर्भातली। त्यावेळेस स्टेट गव्हर्नमेंट तर्फे प्रतिज्ञापत्र सादर केलं गेलं होतं। सादर करायला वेळ मागितला होता आणि ते प्रतिज्ञापत्र जे आहे ते राज्य सरकारने आज सादर केलेलं आहे। पण त्या प्रतिज्ञापत्रात नेमकं काय आहे, काय आरोप केले गेलेले आहेत, काय पुरावे दिले गेलेले आहेत, त्या सगळ्या गोष्टींवरती युक्तिवाद करण्याकरता नितेश राणे यांच्या वकिलांनी वेळ मागून घेतलेली आहे। तर ज्यावेळी सुनावणी सुरू होईल त्यावेळी सरकारी पक्ष जो आहे तो राणे यांच्याबद्दल काही पुरावे सादर करेल किंवा काही आरोप प्रत्यारोप करतील यावर उत्तर देण्याकरता, अभ्यास करण्याकरता जे प्रतिज्ञापत्र सरकारी पक्षाने सादर केलेलं आहे त्याच्यावरती आपलं म्हणणं मांडण्याकरता किंवा पुढच्या सुनावणीला युक्तिवाद करण्याकरता आपले काही पॉईंट्स असावेत याकरता नितेश राणे यांच्या वकिलांनी जो आहे हा वेळ मागून घेतलेला आहे। बुधवारी दुपारी 2:30 वाजता ही सुनावणी जी आहे ती पुन्हा ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे तोपर्यंत बुधवारपर्यंत नितेश राणे यांना अटक करता येणार नाही, कारण गेल्या सुनावणीलाच राज्य सरकारने स्पष्ट केलं होतं की जोपर्यंत मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पूर्ण होत नाही, न्यायालय या संपूर्ण अटकपूर्व जामिनावरती पूर्ण निकाल देत नाही तोपर्यंत नितेश राणे यांना अटक करणार नाही अशी ग्वाही दिली होती। त्यामुळे बुधवारपर्यंत नितेश राणे यांना पुन्हा एकदा दिलासा मिळालेला आहे। त्यामुळे आता पुढल्या बुधवारी अटकपूर्व जामिनाच्या संदर्भात निश्चितपणे सुनावणी होऊ शकते का? अजितशी काही कारणास्तव आपला संपर्क तुटला, पण महत्त्वाची घडामोड आपण बघतोय आजच्या याच्यातली की नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन प्रकरणी आता बुधवारी सुनावणी होणार आहे। राज्य सरकारकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले। जोपर्यंत पुढली सुनावणी होत नाही तोपर्यंत राज्य सरकार, पोलीस नितेश राणे यांना अटक करणार नाही। पण जे प्रतिज्ञापत्र त्यांनी याविषयीचं ड्यू केलेलं आहे ते नेमकं काय, त्यात काय म्हणण्यात आलेलं आहे हे जाणून घेण्यासाठी म्हणून आता नितेश राणेंच्या वकिलांनी वेळ मागितला।